Hello aspirants, how are you all people doing? I believe everybody must be as excited as I am to know more about this MPSC and UPSC examination. And today's video is also the benchmark in the same series that is run by Edunation Academy for UPSC and MPSC. My name is Madhur. I am a co-founder and director of Edunation Academy. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की जर युपीएससी किंवा एमपीएससी, कारण एमपीएससी आता नवीन पॅटर्नची झालेली आहे, हे बोलून बोलून माझे 8 ते 10 व्हिडिओज आता झालेले आहेत. सो मला असं वाटतं तुम्हाला सर्वांना माहिती असेलच की पॅटर्न आणि सिलेबस काही चेंज झालेला आहे. आणि जर नसेल माहिती तर प्लीज एज्युनेशन अकॅडमीच्या आधीची व्हिडिओज बघा, ज्यामध्ये मी पूर्ण डिटेल्ड एक्सप्लेन केलेलं आहे की युपीएससी आणि एमपीएससी आता कशी सेम आहे. आता तुम्हाला एमपीएससी आणि यूपीएससी म्हणायचं कामच नाहीये. यू आर जस्ट एक्सपेक्टेड टू follow the syllabus, complete the syllabus, join a good coaching and get passed in the examination. दोघांपैकी कोणत्या एक्झाम मध्ये तुम्ही आधी पास होता एवढाच आता मुद्दा राहिलाय. बाकी काहीही फरक उरलेला नाही. सो प्लीज भूल थापांना बळी पडू नका. तुमचे टिपिकल क्लासेस जे तुम्हाला माहिती आहेत, अजूनही कदाचित चुकीच्या गोष्टी तुम्हाला सांगतायत, त्याच्या तिकडे जाऊ नका. आणि इव्हन ज्या लोकांनी अगोदर एमपीएससी प्रिपेअर केलेली आहे, कोचिंग केलेली असेल, त्या लोकांसाठी ही बुक लिस्ट खूप कामाला येणार आहे. बिकॉज इथून पुढे तुमची जुनी बुक लिस्ट आता सरळ सरळ बिनकामाची झालेली आहे. इथून पुढे हीच बुक लिस्ट तुम्हाला फॉलो करायची. नाउ दिस बुक लिस्ट इज ऍक्च्युअली अबाउट इंग्लिश मटेरियल बिकॉज वी हॅव टू ऍक्सेप्ट that most of the material available in the market is in English medium. बट याचा अर्थ असा होत नाही की मग मी तुम्हाला फोर्स करतोय की इंग्लिश मीडियम मध्ये प्रिपेअर करा. ऑफकोर्स नॉट. परंतु ही बुक लिस्ट आणि आजचा व्हिडिओ आपण इंग्लिश मटेरियल साठी करतोय. मराठी मटेरियल साठी आपण लवकरच एक नवीन व्हिडिओ घेऊयात. ओके, सो लेट अस कम डाऊन टू द बुक लिस्ट. व्हेरी इम्पॉर्टंट व्हिडिओ अँड आय बिलीव्ह सगळ्यांनी व्यवस्थितपणे तो व्हिडिओ आता फॉलो करणार. आता जसं मी म्हटलो की दिस इज द रेकमेंडेड बुक लिस्ट फॉर युपीएससी. राईट, रेकमेंडेडचा अर्थ काय होतो की एज्युनेशन अकॅडमी मध्ये आम्ही रेकमेंड करतोय. याचा अर्थ असा होत नाही. सी इथे स्पष्ट लिहिलंय, दिस इज अ जेनरिक बुक लिस्ट. This is generic book list recommended by the Edunation Academy. The aspirant may make changes according to their preparation strategy and choice of optional subjects. So तुमच्या ऑप्शनल सब्जेक्टची चॉईस आणि तुमची प्रिपरेशनची स्ट्रॅटेजी या बेसिसवरती ऑफकोर्स तुमची बुक लिस्ट चेंज होऊ शकते थोडीफार. परंतु दिस इज अ जेनरिक बुक लिस्ट. ही मोस्टली सगळ्यांना ऍप्लिकेबल राहीलच. आता आय हॅव मेड दिस बुक लिस्ट व्हेरी कॉन्क्रीटली, आणि त्याच्यामुळे मी काय केलंय की ह्याच बुकलिस्ट मध्ये बेसिक बुक्स की जे एनसीईआरटीज असतील ह्याच्यासाठी एक स्पेशल कॅटेगरी बनवलेली आहे आणि ऍडव्हान्स बुक्स साठीची एक वेगळी कॅटेगरी आहे. तर तुम्ही म्हणणार की सर आता एनसीईआरटी मला जर मराठीत प्रिपरेशन करायचं, बिकॉज एनसीईआरटीज आर अवेलेबल ओनली इन इदर इंग्लिश लँग्वेज और हिंदी लँग्वेज. नाउ आय टेल धिस रिपीटेटिव्हली दॅट हिंदी, जर तुम्ही असं म्हणत असाल की सर मी मराठीत प्रिपेअर करायचंय, तर मग मी असं करतो की हिंदीतले एनसीईआरटीज वाचतो. तर डू नॉट डू दॅट मिस्टेक, बिकॉज द प्रॉब्लेम इज हिंदी एनसीईआरटीज मधली हिंदी शुद्ध हिंदी असते, आपल्याला येणारी हिंदी शुद्ध हिंदी नाहीये. सो प्रॉब्लेम होईल. त्याच्यापेक्षा इंग्लिश एनसीईआरटीज फॉलो करा. आता हे आहेत बेसिक बुक्स. म्हणजेच काय की हिअर यू कॅन नॉट अमेंड एनिथिंग, हिअर यू कॅन नॉट मॉडिफाय एनिथिंग, यू हॅव टू फॉलो व्हॉट एव्हर दॅट इज प्रोव्हाइडेड हिअर. तर आपण सुरुवात करणार आहोत. द फर्स्ट थिंग दॅट वी आर गोइंग टू टॉक अबाउट इज एन्शियंट हिस्ट्री अँड मेडिवल हिस्ट्री. आता मी इथे डायरेक्टली सब्जेक्ट वाईज तुम्हाला बुकलिस्ट सांगतोय. मग जर तुम्हाला सिलेबस पॅटर्न आणि सब्जेक्ट्सच माहित नसतील तर आपला व्हिडिओ बघा. एज्युनेशन अकॅडमी चॅनलवरचा इन डिटेल व्हिडिओ आहे, त्यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट्स माहिती असू द्यात. हिअर वी आर टॉकिंग अबाउट GS1. मग ती ऑफकोर्स युपीएससीचाही GS1 आणि एमपीएससीचाही GS1. त्यानंतर तुम्ही म्हणू शकता की सर इज दिस अबाउट प्रिलिमिनरी एक्झामिनेशन or is this about mains examination? So guys, try and understand the thing. I am here saying basic books. तर हे दोन्ही एक्झाम साठी आहेत. दिस इज बेसिक, दिस इज फॉर बेसिक क्लॅरिटी. तर हे दोन्ही एक्झाम्सला ऍप्लिकेबल आहेत. तर आता आपण एन्शियंट आणि मिडिवल हिस्ट्री दोन प्रकारचे एनसीईआरटीज बंद करणार. एक आहे ओल्ड एनसीईआरटी, याला आपण म्हणूयात ए, आणि एक आहे दुसरी कॅटेगरी न्यू एनसीईआरटीची. तर ओल्ड एनसीईआरटीज मध्ये तुम्हाला दोन एनसीईआरटीज वापरायचे आहेत. एक आहे एन्शियंट इंडिया रिटन बाय RS शर्मा आणि दुसरा आहे मिडिवल इंडिया रिटन बाय सतीश चंद्र. नाउ हिअर यू माइट से की सर आता हे ओल्ड एनसीईआरटीज म्हणजे हा काय प्रकार आहे.
तर हा प्रकार असा आहे की इयर 2005च्या अगोदरच्या पॅटर्नचे जे एनसीईआरटीज होते ते एनसीईआरटीज तुम्हाला वाचायचे. मग तुम्ही म्हणणार की सर कशासाठी ओल्ड एनसीईआरटीज का वाचायचे? बिकॉज युपीएससी मध्ये जो अनालिटिकल अप्रोच एक्सपेक्टेड आहे तुमच्या मेन्स आन्सर रायटिंग मध्ये, आणि अगेन आता सॉरी मी मला ते बसलेले तोंडात तर युपीएससी युपीएससी म्हणतोय, परंतु युपीएससी काय एमपीएससी काय आता सेमच झालंय. तर युपीएससी एमपीएससी मध्ये जे मेन्स आन्सर रायटिंगची आपण त्याला म्हणतो स्टँडर्ड एक्सपेक्टेड आहे, जे एक्सप्लेनेशन आणि अनालिसिस एक्सपेक्टेड आहे, तो ह्या पुस्तकांमधनं कन्सेप्च्युअल क्लॅरिटी खूप चांगली येते. म्हणून हे दोन तुम्हाला वाचायचे आहेत. आता मुद्दा हा आहे की हे दोन पुस्तकं तुम्हाला नवीन विकत घेता येतील का? तर द आन्सर इज नो. सो व्हॉट आर यू एक्सपेक्टेड टू? लेट मी टेल यू अ शॉर्टकट. आता हा जो शॉर्टकट आहे इट इज इव्हन कॉस्ट इफेक्टिव्ह. राईट, कॉस्ट इफेक्टिव्ह का? कारण की हे तुम्हाला आता काही विकत घ्यायचं काम नाहीये. तुम्ही काय करायचंय, गुगलवरती डायरेक्टली सर्च टाकायचा आहे ओल्ड एनसीईआरटी, आणि मी जी दोन नावं दिली आहेत बाकायदा ही नावं लिहायची आहेत. एन्शियंट इंडिया बाय आर एस शर्मा, मेडिवल इंडिया बाय सतीश चंद्रा, आणि त्या समोर लिहायचंय डाउनलोड. ओके, तर तुम्हाला गुगलवरती 1760 लिंक्स मिळतील की ज्याच्यामध्ये पीडीएफ डाउनलोड तुम्हाला याचा करता येईल. तर पीडीएफ डाउनलोड करा आणि याचे सरळ सरळ प्रिंटआउट्स मारून घ्या. दॅट इज द बेस्ट ऑप्शन दॅट यू कॅन अवेल हिअर. राईट, तर ओल्ड एनसीईआरटीच्या प्रिंटआउट मारून घ्या आणि त्या प्रिंटआउटची स्पायरल बाइंडिंग करून घ्यायची आणि बढिया अभ्यासाला लागायचं. त्यानंतर आपल्याला काही न्यू एनसीईआरटीज पण वापरायचे, ते 4 असतील. एक आहे आर पास्ट. आर पास्ट जे एनसीईआरटी आहे क्लास 6चा आहे. ओके, मी इथे इमेजेस मुद्दाम टाकलेत कारण की कन्फ्युजन व्हायला तुमचं नको. सो क्लास 6चा, ओके, क्लास 6चा आर पास्ट 1 आहे. त्याच्यानंतर आर पास्ट 2 आहे. हे कधीचं आहे तर हे क्लास 7चा आहे. ओके, हे क्लास 7चा आहे. सो आर पास्ट 2. त्याच्यानंतर थीम्स इन इंडियन हिस्ट्री पार्ट 1 हे आहे तुमचं 11वीचं, आणि थीम्स इन इंडियन हिस्ट्री पार्ट 2, ओके, पार्ट 2 हे आहे तुमचं 12वीचं पुस्तक. ओके, सो 11वीचं आणि 12वीचं हे जे दोन पुस्तक आहेत. सो इन टोटल एन्शंट साठी आपण काय करणार आहे, तर एन्शंट साठी आपण 6 बुक्स टोटल वापरणार आहे. 2 आहेत ओल्ड एनसीईआरटी आणि 4 आहेत न्यू एनसीईआरटीज. ओके, इज दॅट क्लिअर इनफ? तर एवढेच पुस्तक वाचायचे. आय एम गोइंग टू गिव्ह यू द ऑप्टिमम बुक लिस्ट. म्हणजे ती कमी नाहीये परंतु जास्तही नाहीये. मार्केटमध्ये तुम्हाला खूप सारे ट्रेनर्स असे भेटतील की ते सांगतील की नाही सगळे एनसीईआरटी 6वी ते 12वी वाचून काढा. अजिबात नाही, सगळे एनसीईआरटी वाचायची गरज नाही. मी जेवढे सांगतोय तेवढेच वाचा. डुप्लिकेशन ऑफ एफर्ट्स करू नका. आय एम गिव्हिंग यू व्हेरी व्हेरी प्रॅक्टिकल अप्रोच. आता सेकंड बुक्स आपण बघतोय आर्ट अँड कल्चरचे. अगेन दिस इज अबाउट GS1. राईट, युपीएससी असो एमपीएससी असो दोघांचा GS1 मधला पोर्शन आहे. फक्त 2 पुस्तकं वाचायची तुम्हाला आर्ट अँड कल्चर साठी, बेसिक साठी, आणि 1 पुस्तक आहे ऍडव्हान्स साठी. तर बेसिक साठी पहिले जे पुस्तक आहे ती 11th ची एनसीईआरटी आहे. इंट्रोडक्शन टू इंडियन आर्ट असं त्याचं नाव आहे. हे बघा, हे अन इंट्रोडक्शन टू इंडियन आर्ट. आता इथे पार्ट 1 असं तुम्हाला दिसेल. मग तुम्ही म्हणणार सर याचा पार्ट 2 पण आहे का? तर येस, पार्ट 2 पण आहे, बट वी आर नॉट एक्सपेक्टेड टू रीड पार्ट 2. पार्ट 2 हे फक्त फाईन आर्ट्स साठी दिलेलं पुस्तक आहे. सो अवॉइड पार्ट 2. आणि त्याच्यानंतर 12वीचं तुम्हाला वाचायचं आहे लिव्हिंग क्राफ्ट ट्रॅडिशन्स ऑफ इंडिया. तर हे 12वीचं एक आर्ट अँड कल्चर साठीचं बेसिक रिडिंग साठीचे एनसीईआरटीज आहेत. हे 2 एनसीईआरटीज आपण आर्ट अँड कल्चर साठी फॉलो करणार आहोत GS1 मध्ये. पुन्हा त्यानंतर आपण जातोय GS1 मध्येच. GS1 मधली आता आपण येतोय मॉडर्न हिस्ट्रीवरती. सो हा आहे थर्ड. राईट, आपण या अगोदर काय काय बघितलंय? एन्शंट हिस्ट्री आणि मेडिवल हिस्ट्री आणि आर्ट अँड कल्चर. राईट, तो 2 सब्जेक्ट बघितले. आता आहे मॉडर्न हिस्ट्री. परत GS1चाच पार्ट आहे ऑफकोर्स. मॉडर्न हिस्ट्रीसाठी तुम्ही काय करणार आहे? आर पास्ट जे आपण तिकडे 1 and 2 केले होते एन्शंट साठी, आता आर पास्ट 3 जे आहे ते आपण मॉडर्न साठी करतोय. क्लास 8 चं हे एनसीईआरटी आहे. त्याच्यानंतर ह्याचे 2 पार्ट्स मध्ये येतात. पार्ट 1 सुद्धा आणि पार्ट 2 सुद्धा दोन्ही करायचे. दोन्ही क्लास 8 चेच आहेत. आणि त्याच्यानंतर थीम्स इन इंडियन हिस्ट्री 3 हे आहे 12th. राईट, तर 12th थीम्स इन इंडियन हिस्ट्री हे सुद्धा आपल्याला करायचं आहे. मॉडर्न इंडियन हिस्ट्रीचं बेसिक जे आहे ते तुमचं इथे कव्हर होईल. हे बघा, इथे आपले नंबर्स पण दिलेले आहेत. तुम्हाला जर कुठल्याही प्रकारचं काही कन्फ्युजन असेल, काही कम्युनिकेशन करायचंय, ऑफकोर्स या युट्यूबचा जो व्हिडिओ तुम्ही बघताय
हा व्हिडिओवरती तुम्ही कमेंट करू शकता, देअर इज नो प्रॉब्लेम ॲट ऑल, कमेंट पण करा. आणि जर तुम्हाला वाटलं की डायरेक्ट सरांशी मला कम्युनिकेशन करायचे तर यू कॅन कॉल ऑन एनी ऑफ द नंबर्स अँड यू कॅन टॉक विथ मी और एनी ऑफ द अदर फॅकल्टीज ऑफ एज्युनेशन अकॅडमी. एव्हरीबडी इज वंडरफुल. तर सगळेजण तुम्हाला डिटेल आणि कामाचं एकदम महत्वाचं रेलेव्हंट गायडन्सच करतील, आय गॅरंटी दिस. ओके, त्यानंतर आपण येऊया दुसऱ्या सब्जेक्टकडे. म्हणजे आता हिस्ट्री संपला ब्रॉडली, तर दुसरा सब्जेक्ट आहे जिओग्राफी. अगेन वी आर स्टील इन GS1. GS1 बद्दलच आपण बोलतोय बेसिक. तर कारण की जिओग्राफी पण GS1चाच पार्ट आहे, ऍज आय टोल्ड यू. नाहीतर कन्फ्युजन असेल तर परत एकदा आपला व्हिडिओ बघून घ्या. वर्ल्ड हिस्ट्री, राईट. कारण की आपल्याला जिओग्राफी कशी आहे, दोन प्रकारची आहे. इंडियन जिओग्राफी सुद्धा आहे आणि वर्ल्ड जिओग्राफी सुद्धा आहे. तर वर्ल्ड जिओग्राफी बद्दल आपण बोलतोय. तर ह्यामध्ये आपण 4 पुस्तकं वापरणार आहोत. फर्स्ट आहे आर एन्व्हायरमेंट. हे क्लास 7th चं पुस्तक आहे, आर एन्व्हायरमेंट. ओके, तर क्लास 7चं हे जे बुक आहे आर एन्व्हायरमेंट, हे बघा इथे मी त्याचं पोस्टर पण टाकलेलं आहे, तर ते घ्यायचंय तुम्हाला. त्यानंतर अर्थ आर हॅबिटॅट, हे क्लास 6चं पुस्तक आहे, द अर्थ आर हॅबिटॅट. सो 6चं एक, 7चं एक. त्यानंतर फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जिओग्राफी, हे 11चं, हे बघा हे पुस्तक आहे. आणि त्याच्यानंतर फंडामेंटल्स ऑफ ह्युमन जिओग्राफी, धिस बुक. ओके, हे 4 पुस्तकं आपण वापरणार आहोत. कशासाठी? वर्ल्ड जिओग्राफीसाठी. बेस्ट बुक्स. ऍडव्हान्स मध्ये फक्त आपण एक ऍड करणार आहे, बाकी तुमची वर्ल्ड जिओग्राफी इथे संपून जाते. आणि त्याच्यानंतर दुसरा पोर्शन आहे इंडियन जिओग्राफीचा. इंडियन जिओग्राफी, तर इंडियन जिओग्राफीसाठी आपण कोणती पुस्तकं वापरणार? अगेन 4 बुक्स. पहिलं पुस्तक वापरणार आहे आपण क्लास 8चं, रिसोर्स अँड डेव्हलपमेंट कंटेम्पररी इंडिया 2, क्लास 9चं. त्याच्यानंतर इंडियन फिजिकल एन्व्हायरमेंट, हे बघा हे पुस्तक आहे, राईट. फिजिकल एन्व्हायरमेंट हे आपण वापरणार आहे क्लास 11चं. अँड पीपल अँड इकॉनॉमी क्लास 12चं. इंडियन पीपल अँड इकॉनॉमी. वंडरफुल बुक्स. हे जे 4 पुस्तकं आहे हे तर इतके इम्पॉर्टंट आहे, मी तर याला बेसिक म्हटल्यापेक्षा मी असं म्हणतो की कम्प्लीट, राईट. ऍक्च्युली जर ह्याच्यात तुम्ही गोचेंग लिऑंग, जे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, गोचेंग लिऑंग ह्याच्यात जर तुम्ही ऍड केला तुमची जिओग्राफी इथेच कम्प्लीट होते. तर हे बेसिकच काय, जिओग्राफीसाठी एनसीईआरटी इज द बेस्ट थिंग. बट अगेन जिओग्राफीत असं सांगितलं जातं की 6 to 12 सगळे वाचा. येस, 6 to 12 वाचले तर तुमचा फायदा आहे, परंतु डिप्लिकेशन ऑफ एफर्ट्स करू नका. जेवढे मी सांगतोय तेवढेच वाचा. इट इज मोर दॅन इनफ. बिलीव्ह मी, तुमचा सगळा सिलेबस याच्यामधनं कव्हर होणार आहे. नाव वी आर कमिंग डाऊन टू द नेक्स्ट पेपर. नेक्स्ट पेपर साठी आपण कलर चेंज करायचा का? कलर चेंज करूयात आपण करूयात. नेक्स्ट पेपर साठी कोणता कलर घेता आता? चला पर्पल कलर घेऊयात. ओके, इंडिगो असा शब्द आहे, चला काही हरकत नाही. सो आपण येतोय GS2 मध्ये. ओके, GS2 सुरू होतोय आपला आता, पॉलिटी, राईट. व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट, अगेन बिगेस्ट सब्जेक्ट इन UPSC अँड MPSC प्रिपरेशन. सो ह्याच्यामध्ये बेसिक साठी आपण 4च पुस्तक वाचणार आहे फक्त. आता मी स्वतः पॉलिटी शिकवतो, कितीतरी ट्रेनर असं सांगतात की 7th पासून सगळे पुस्तक वाचून घ्या. नाही, 7th पासून सगळे पुस्तकं वाचायची नाहीत, फक्त 4 बेसिक पुस्तकं वाचायची आहेत आपल्याला. 2 पुस्तकं आहेत डेमोक्रॅटिक पॉलिटिक्स, राईट. डेमोक्रॅटिक पॉलिटिक्स एक आहे तुमच्या क्लास 9चं आणि एक आहे क्लास 10चं. डेमोक्रॅटिक पॉलिटिक्स 2, आणि त्याच्यानंतर क्लास 11thचीच 2 पुस्तकं आहेत, इंडियन कॉन्स्टिट्यूशन नेटवर्क अँड पॉलिटिकल थिअरी. ओके, 11thचेच, अजून आपण 12th मध्ये गेलोच नाही. बेसिक साठी, पॉलिटीसाठी 4 पुस्तकं तुम्हाला मोर दॅन इनफ आहे. फर्स्ट आहे डेमोक्रॅटिक पॉलिटिक्स 1, सेकंड आहे डेमोक्रॅटिक पॉलिटिक्स 2, थर्ड आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन नेटवर्क आणि फोर्थ आहे पॉलिटिकल थिअरी. पॉलिटिकल थिअरी इज अगेन व्हेरी मच इम्पॉर्टंट इफ यू आर चुझिंग पॉलिटिकल सायन्स ॲज अन ऑप्शनल सब्जेक्ट ऑल्सो. पॉलिटिकल थिअरी मध्ये तुम्हाला चांगले बेसिक्स मिळतात. ओके, पॉलिटी क्लिअर. फक्त 4 बुक मध्ये पॉलिटी 100% क्लिअर. त्याच्यानंतर आपण जातोय आता GS3 मध्ये. परत एकदा कलर चेंज करून टाकू. आता GS3 म्हटल्यानंतर करूयातच चेंज. काय करूयात बरं? आपण ब्लू कलर घेऊयात. ओके, सो GS3 आहे इकॉनॉमी, इंडियन इकॉनॉमी GS3. व्हेरी इम्पॉर्टंट. अगेन देर आर ओनली 4 बुक्स. ओके, आणि या 4 मध्ये पण सिलेक्टिव्ह रिडिंग आहे. इकॉनॉमिक्स एक क्लास 9thचं पुस्तक आहे, त्याचं नावच आहे इकॉनॉमिक्स, हे पुस्तक आहे ते. त्याच्यानंतर अंडरस्टँडिंग इकॉनॉमिक डेव्हलपमेंट क्लास 10thचं पुस्तक आहे, सी दिस वन. त्याच्यानंतर इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट क्लास 11thचं पुस्तक आहे, इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. हे बघा, हे इंडियन इकॉनॉमिक, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, राईट. VIMP स्पष्ट लिहितो येथे मी. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट बुक, राईट. डायरेक्ट प्रश्न येतील तुम्हाला प्री आणि मेन्स मध्ये. आणि इंट्रोडक्टरी मॅक्रो इकॉनॉमिक्स, जरा नीट लक्ष द्या, 2 पुस्तकं येतात. एक आहे मायक्रो सुद्धा येतं. प्लीज पैसे वेस्ट करू नका, मायक्रो इकॉनॉमिक्स आपल्याला नाहीये. फक्त इंट्रोडक्टरी मॅक्रो इकॉनॉमिक्स आणि ह्यातलीही सिलेक्टिव्ह रिडिंग आहे, राईट. आता ह्यातली सिलेक्टिव्ह रिडिंग म्हणजे काय
स्पेसिफिकली यासाठी आपले जे को फाउंडर आहेत एज्युनेशन अकॅडमीचे दिलीप मुंडे सर, तर दिलीप मुंडे सर स्पेशल व्हिडिओ अपलोड करतील की इकॉनॉमिक्स साठी जे स्पेसिफिक मटेरियल आहे त्यातले कोणते कोणते चॅप्टर्स आपल्याला वाचायचे आहेत, तर त्यामध्ये तुम्हाला अजून क्लॅरिटी येईलच. अजूनही आता तर इथे आपण बोलत होतो कशाबद्दल, GS3 बद्दल, राईट. तुमचा म्हणजे जो पेपर 4 आहे मेन्सचा, त्याबद्दल आपण बोलतोय. तसंच अजूनही GS3 मध्ये अजून एक इम्पॉर्टंट टॉपिक काय, इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट. बघा इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट मध्ये काय आहे, तर इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट मध्ये ऍक्च्युली तर मी पर्सनली प्रेफर करतो फक्त एवढंच, ICSE एन्व्हायरमेंट एज्युकेशन स्टँडर्ड 10 हे जे पुस्तक आहे ना, बेस्ट बुक, बास याच्यातून कव्हर होऊन जात आहे तुमचं. परंतु तरीही काही जण अजून थोडंसं ऍडिशनल सांगतात आणि तुम्हाला असं नको वाटायला की आपल्याला काहीतरी मधुर सरांनी कमी सांगितलं. म्हणून बघा 12th बायोलॉजी मध्ये काही, NCERT मध्ये काही, हे जे आहे याच्यामध्ये 13, 14, 15 आणि 16 नंबर जे चॅप्टर्स आहेत ते एन्व्हायरमेंट साठी कामाचे. आणि केमिस्ट्रीचं 11thचं केमिस्ट्री पण, 12thचं नाही, 11thच्या केमिस्ट्रीचा चॅप्टर नंबर 14 जो आहे, एवढंच फक्त तुम्हाला एन्व्हायरमेंट साठी कामाचं आहे, बाकी काही टिपिकल तुम्हाला कामाचं नाहीये. ओके, सो माझ्या मते तर तुम्ही ICSE जरी फॉलो केलं ना, त्यांचं मोर दॅन इनफ. ओके, त्यानंतर तसंच अजून GS3 मध्ये अजून एक इम्पॉर्टंट आहे, GS3 चालू आहे अजून आपला, सायन्स अँड टेक्नॉलॉजी. सायन्स अँड टेक्नॉलॉजी आपण वाचणार आहे, तर त्यात मी पुस्तकांची हे पण नाही करत बसलो त्याचे डाउनलोड, कारण हे खूपच लिमिटेड रिसोर्सेस आहेत, काही गरजच नाही याच्यावरती तुम्हाला काही करण्याची. क्लास 11चं केमिस्ट्री आहे, पुन्हा एकदा युनिट 14 ऑफकोर्स तुम्ही त्यातनं करणार. क्लास 11चं बायोलॉजी आहे, 4th आणि 5th युनिट त्यातनं करणार. क्लास 12चं केमिस्ट्री आहे, त्यातलं फक्त युनिट 16, आणि क्लास 12चं बायोलॉजी त्यातलं युनिट 8, 9, 10. हे जे सायन्स अँड टेक्नॉलॉजी साठी मोर दॅन इनफ आहे तुमच्या. म्हणजे त्या 4 बुक्स मधले सिलेक्टिव्ह रिडिंग तुम्हाला करायची, एवढेच चॅप्टर्स वाचा, एवढेच करा, यू आर 100% कव्हर्ड. सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये 100% कव्हर होणार तुमचं. त्याच्यानंतर ओके, GS1चं थोडंसं राहिलं होतं, ते आम्ही इकडे ऍड केलं आता. म्हणजे हे जे पूर्ण आहे, हा जो पोर्शन आहे हा GS1चा आहे. पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया तुम्हाला GS1 मध्ये विचारतात, आता MPSC पण GS1 मध्येच ते विचारणार. पॉलिटिक्स इंडिया इंडिपेंडन्स नावाचं एक पुस्तक आहे तुमच्या 12वीचं, व्हेरी इम्पॉर्टंट बुक, कम्प्लीट कव्हर करा, संपलं तुमचा सिलेबस. ऍडव्हान्स मध्ये एक बुकची ऍडिशन फक्त सांगेल, बट दॅट इज व्हॉलंटरी. जर तुम्हाला ते करायचं असेल तर करा, अदरवाईज नाही केली तर चालतं. माझं असं म्हणणं आहे, यातनं तुमचं 100% कव्हरेज येतं. त्यानंतर वर्ल्ड हिस्ट्री. वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये आहे ना, सगळं मिळून एक प्रश्न विचारतात. ओनली देअर इज वन क्वेश्चन, दॅट टू, म्हणजे देअर इज मिनिमल पॉसिबिलिटी ऑफ दॅट क्वेश्चन इज गोइंग टू कम ऑर नॉट. त्याच्यामुळे वर्ल्ड हिस्ट्रीसाठी ना फार डिटेल करण्याची गरज नाही. NCERT जे फक्त 11चं थीम्स इन वर्ल्ड हिस्ट्री आहे, तेवढं तुम्ही कव्हर केलं, आय बिलीव्ह यू आर रिअली कव्हर्ड इन दॅट. ओके, त्याच्यावरती काही करण्याची गरज करू नका. कुठले ट्रेनर, कुठली कोचिंग काही सांगत असेल, पुढची तुमची मर्जी. इफ यू बिलीव्ह दॅट व्हॉट एव्हर वी टेल इज रिअली फाईन, देन आय बिलीव्ह, माझ्या तरी कुठल्या ऍस्पिरंटला काही प्रॉब्लेम आला नाही. त्यानंतर इंडियन सोसायटी पुन्हा एकदा GS1चाच भाग आहे नाही का, सोशल. GS1 मध्ये आपल्याला टॉपिक आहे ना सोशल इश्यूज, या सोशल इश्यूजचा भाग आहे बघा. तर NCERT क्लास 11चं एक आहे की नाही, त्याला आपण म्हणतो अंडरस्टँडिंग सोसायटी, हे बघा हे. त्याच्यानंतर NCERT क्लास 12चं आहे, दॅट इज इंडियन सोसायटी, हे बघा हे. आणि त्याच्यानंतर NCERT क्लास 12चा आहे सोशल चेंज अँड डेव्हलपमेंट, हे. मग तुम्ही म्हणणार हे काय, तर हे नाही करायचं. आता माझ्याकडे गुगलवरती ती इमेज सगळ्यांची मिळून आली. सो इंट्रोड्युसिंग सोसायटी तुम्हाला सोशॉलॉजी नाही करायचंय, फक्त अंडरस्टँडिंग सोसायटी करा, इंडियन सोसायटी करा, सोशल चेंज अँड डेव्हलपमेंट. अँड धिस इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. सोशल चेंज अँड डेव्हलपमेंट इंडिया खूप बढिया पुस्तक आहे. आणि त्याच्यानंतर एज्युनेशन अकॅडमी आपले हँडआउट्स देते. आता हे हँडआउट्स तुम्हाला कुठे मिळतील, तर पहिली गोष्ट तुम्ही असू शकता एज्युनेशन अकॅडमीचे स्टुडंट. मग एज्युनेशन अकॅडमी स्टुडंट असल्यानंतर तर बाबा, मग तुम्हाला फक्त हँडआउट नाही, तुम्हाला सर्व याचे लेक्चर्स पण मिळणार. आपण बाकीच्या क्लासेस सारखं करत नाही की अरे सोसायटी काय वेगळं शिकत असतात का, योजना कुरुक्षेत्रामध्ये वाचून का सोसायटी कव्हर होईल. नो, तुमचे स्पेशल लेक्चर्स होतील सोशल इश्यूजचे, त्यामध्ये तुम्हाला हँडआउट मिळतील. किंवा जर असंही असू शकतं की सर मला नाही आवडलं, मला तुम्ही काय सांगताय ते नाही आवडत, मला तुमचं शिकवणं नाही आवडत वगैरे वगैरे, विच इज हायली इम्पॉसिबल, आय एम कॉन्फिडंट अबाउट इट, बट ठीक आहे. जर तुम्ही नॉन स्टुडंट असले जरी कुठल्याही कारणानं, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. एज्युनेशन अकॅडमी असं नाव टाकायचंय तुम्हाला अँड्रॉइड प्ले स्टोअर वरती. एज्युनेशन अकॅडमी UPSC MPSC, फक्त मध्ये आहे ना फॉर टाकू नका. एज्युनेशन अकॅडमी UPSC MPSC, आणि आपला लोगो जो आहे तो सर्कलवाला, तो लक्षात ठेवायचा, ब्लॅक अँड ऑरेंज मधला.
ते ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे अँड्रॉइड प्ले स्टोअर मधून. या ऍप वरती आम्ही हे एज्युनेशन अकॅडमी जे सोशल इश्यूजचे हँडआउट आहे ते अपलोड करून टाकू. तुम्ही तिथनं डाउनलोड करून घ्या, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. तुम्ही आपले स्टुडंट जरी नसाल तरी पण तुम्हाला ते हँडआउट्स मिळून जातील. बट यू आर एक्सपेक्टेड टू डाउनलोड एज्युनेशन अकॅडमी ऍप कंपल्सरीली. अँड फॉर इवन सेकंडली इज, मग तुम्हाला ते हँडआउट्स कसे डाउनलोड करता येतील, तर यू विल हॅव टू सेंड युअर डॅमिट ओके ठीक आहे, सेंड युअर नेम and city and the examination that you are preparing for on the WhatsApp numbers of Education Academy. See this number. ओके, ह्या नंबर वरती तुम्हाला कंपल्सरीली व्हॉट्सअप करायचंय आणि त्याच्यामध्ये सांगायचंय की सर आय हॅव डाउनलोडेड द ऍप आणि मला आता ते हँडआउट्स पाहिजे, तर वी विल टेल यू हाऊ टू डाउनलोड देम. ओके, सो व्हॉट्सअप तुमचा नंबर आणि सिटी आणि तुमची प्रेफर्ड एक्झाम करायची. हे झाले तुमचे बेसिक बुक. ह्याच्या पलीकडे कुठलीही एनसीईआरटी प्लीज वाचू नका, हात जोडून विनंती आहे. ओके, त्यानंतर येऊयात ऍडव्हान्स बुक कडे. चला, पेनचा कलर आपण बदलूयात बिकॉज काही हरकत नाही, आहे की नाही. पेनचा कलर आपण आता घेऊयात ऍडव्हान्स बुक साठी. काय करूयात बरं, परत एकदा रेड घेऊयात, स्पष्ट दिसायला पाहिजे, आहे की नाही. ओके, सो ऍडव्हान्स बुक्स पहिला मुद्दा येतो. आता सुरुवात करूयात परत एकदा GS1 मधनं. GS1 मधनं हिस्ट्री जे आहे, मॉडर्न इंडियन हिस्ट्री, त्यामधनं सुरुवात करूयात. तुम्हाला एक बेस्ट बुक अवेलेबल आहे, राजीव आहिर लिखित बाय राजीव आहिर, स्पेक्ट्रम पब्लिकेशन, ब्रीफ हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया. ब्रीफ हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया हे पुस्तक तुम्हाला विकत घ्यायचं आहे स्पेक्ट्रम पब्लिकेशनचं. आणि हे जे मी मुद्दामच याचं कव्हर डाउनलोड केलेलं आहे, हे कव्हर जे आहे तेच विकत घ्या. दिस इज द मोस्ट अपडेटेड बुक. याच्या अगोदरचे काही गांधीजींचा वगैरे फोटो असणारे पण बुक्स हेच आहे सेम, परंतु दॅट इज आउटडेटेड. धिस इज ओनली, हे आउटडेटेड कट करतो, कन्फ्युजन होईल. दिस इज ओनली अपडेटेड. तर हे वालंच, हे कव्हरवालं जे आहे, आता आय फॉरगॉट द पब्लिकेशन, त्याचं कितवं पब्लिकेशन येते, बट ठीक आहे, त्या कव्हरवाला घ्या. त्याच्यानंतर पुन्हा GS1 मध्ये जसं मी सांगितलं होतं की पोस्ट इंडिपेंडन्स इंडियासाठी तुम्हाला एनसीईआरटी इनफ आहे, पण तरी इच्छा असेल तर तुम्ही एक गोष्ट ऍड करू शकता, ते म्हणजे बिपन चंद्रांनी एक खूप सुंदर पुस्तक लिहिलंय, इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स. आता दोन प्रकारचे पुस्तक आहेत बिपन चंद्रांचे, कन्फ्युजन करायचं नाही. एक पुस्तक आहे इंडिया, ओ बाबा, हा, इंडिया सिन्स इंडिपेंडन्स सुद्धा आहे, इंडिया सिन्स इंडिपेंडन्स. तो यू आर नॉट एक्सपेक्टेड टू, डू नॉट बाय दिस बुक, प्लीज बाय इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स ओनली. आणि हेच कव्हरवालं. ओके, आणि त्याच्यानंतर एक खूप महत्वाचं आहे, भयानक महत्वाचं आहे, भयानक महत्वासाठी आपण हायलाइट करूयात. प्रधानमंत्री नावाची एक वेब सिरीज आहे. आता ही प्रधानमंत्री वेब सिरीज तुम्हाला कुठे मिळणार, तर प्रधानमंत्री वेब सिरीज आहे युट्यूब वरती अवेलेबल, इट इज फॉर फ्री. बघा कसला भारी ट्रेनर आहे आपण, राईट. तुम्हाला बघायला युट्यूब वरची एक वेब सिरीज बघायला सांगतोय मी, तर ती 100% बघा. प्रधानमंत्री नावाची वेब सिरीज आहे युट्यूब वरती, ती प्लीज बघा. याच्यातनं तुमचं इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स भरपूर कव्हर होईल. तो आय बिलीव्ह प्रधानमंत्री बघा, एनसीईआरटीचा, यू आर गुड टू गो, मज्जा नाही लाईफ, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. ओके, त्यानंतर वर्ल्ड हिस्ट्रीसाठी पुन्हा हँड आउट्स बाय एज्युनेशन अकॅडमी. वर्ल्ड हिस्ट्रीसाठी मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, एक एनसीईआरटी सांगितलेलंच आहे. मग तिथून पुढे हँडआउट्स बाय एज्युनेशन अकॅडमी. एज्युनेशन अकॅडमीचे हँडआउट्स आहेत. पुन्हा एकदा सेम प्रोसिजर आहे, व्हॉट्सअप करा तुमचं नाव, नंबर, सिटी आणि तुमची प्रेफर्ड एक्झामिनेशन, आणि मला सांगा की साहेब आम्ही, साहेब कशाला म्हणतं मला, आय एम नॉट साहेब, सर म्हणा किंवा मधुरे म्हणू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. आणि सांगा की आम्ही एज्युनेशन अकॅडमी ऍप डाउनलोड केलंय, आम्हाला प्लीज हँडआउट द्या, तर आय विल टेल यू हाऊ टू डाउनलोड. त्याच्यानंतर आर्ट अँड कल्चर साठी एक ऍडव्हान्स बुक आहे, आर्ट अँड कल्चर बाय नितीन संघानिया. आता बुक लिस्ट द्यायची आहे ना, म्हणून मी ऍक्च्युली हे पुस्तक लिहिलंय. पर्सनली इफ यू आस्क मी, मला पर्सनली जर तुम्ही म्हणत असाल, तर आय बिलीव्ह दिस बुक इज अँड आय एम नॉट being harsh here. I am being very reasonable. I believe this book is overhyped. This is too much. आर्ट अँड कल्चरला आहे ना इतकं नसतं, हे फारच आहे. तर आय पर्सनली डू नॉट रेकमेंड इट. आय डू नॉट रेकमेंड दिस बुक, बट स्टील हे बुक आहे खूप काम, म्हणजे ज्याचं सगळं येऊन जातं. तर मग तुम्हाला जर वन स्टॉप सोर्स पाहिजे असेल तर ठीक आहे, तुमची मर्जी, बट आय बिलीव्ह दिस इज व्हॉलंटरी. राईट, तुमची इच्छा असेल तर वाचा, नाही तर इट्स फाईन. त्याच्यानंतर जिओग्राफी पण आहे, GS1 चा भाग. जिओग्राफी मध्ये आहे सर्टिफिकेट फिजिकल अँड ह्युमन जिओग्राफी, गो चेंग लिऑंग बाय ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस मधलं हे पुस्तक आहे. खूप बढिया पुस्तक आहे. तुमचे NCERTs आणि गोचिंग लिऑंग, बस यू आर डन विथ जिओग्राफी. तुम्हाला त्याच्या पलीकडे काही करण्याची गरज नाही. आणि त्यानंतर पॉलिटीमध्ये सगळ्यात अगेन, आता याला मी ओव्हर हाईप नाही म्हणत कारण की कामाचं आहे, बट दिस इज ऑल्सो हाईप, राईट. एम लक्ष्मीकांत. कारण की मी थोडस ना क्लॅरिटी सांगतो. मागचे 3 वर्षांचे पेपर जरा बघा. आता तुम्ही सगळे जर फ्रेशर असाल तर तुम्हाला समजत नसेल मी काय बोलतोय, बट ठीक आहे. मागच्या 3 वर्षांच्या प्रिलिमिनरीच्या पेपरमध्ये फार तर फार 50% क्वेश्चन्स असे होते की ते एम लक्ष्मीकांत मधनं होतं. आणि मेन्सचा आणि एम लक्ष्मीकांतचा तर खूपच कमी संबंध आहे. मेन्समध्ये लाईक आय बिलीव्ह 5% इट विल हेल्प ओनली इन केस ऑफ फॅक्ट्स. बाकी तर मेन्ससाठी आहे ना तुम्हाला खूप डिटेल्ड स्टडी लागते पॉलिटीची. आणि ती डिटेल्ड स्टडी आय तरी बिलीव्ह कुठल्याही सध्या अवेलेबल असलेल्या पुस्तकात नाहीये. बट ठीक आहे. तर त्यासाठी मी तुम्हाला परत मार्ग सांगू शकतो, विच इज ऑल्सो कॉस्ट इफेक्टिव्ह, राईट. तुमची मर्जी. तर इथे थोडंसं एक गोष्ट सांगतोय एक्स्ट्रा की एज्युनेशन अकॅडमीमध्ये आम्ही काय करतोय, राईट. आपण या ब्रॅकेटकडे सध्या फक्त लक्ष द्या आणि बघा तुम्हाला काय पटतं याच्यामध्ये. तर एज्युनेशन अकॅडमीमध्ये ना वी हॅव स्टार्टेड दिस अकॅडमी नॉट ओनली फॉर मॉनिटरी पर्पज, राईट. इथे ऑफकोर्स पैसे तर म्हणजे फीस तर चार्ज करावी लागते बिकॉज वी हॅव टू रन ऑल दिस, आणि हे पण फ्री आम्हाला कोणी देत नाही ना. तर आणि दुसरं म्हणजे आय पर्सनली बिलीव्ह फ्री इज नथिंग इन लाईफ, राईट. सो त्याच्यामुळे इट्स ओके, बट मॉनिटरी पर्पज फक्त नाहीये. म्हणूनच आम्ही आहे ना काही गोष्टी अशा तयार केल्यात की ज्या मे बी आम्हाला मॉनिटरी त्याचा काही फायदा नसतो, बट मुलांसाठी त्या अवेलेबल आहेत. तर आपल्याकडे कोणकोणत्या प्रकारच्या बॅचेस चालतात ते जरा समजून घ्या, आणि तुम्हाला जी बॅच सूट होते यू कॅन चूज. आणि आपली फीज मार्केटमधल्या कुठल्याही क्लासपेक्षा आपल्या स्टँडर्डच्या 50% सुद्धा नाही. सो त्याच्यामुळे यू कॅन डेफिनेटली जॉईन एनी ऑफ द बॅचेस. आपल्याकडे बघा 1 year इंटिग्रेटेड बॅचेस चालतात. 1 year इंटिग्रेटेड बॅच हा काय प्रकार असतो, तर याच्यामध्ये प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू सगळं तुमचं कव्हर केलं जातं. 1 year इंटिग्रेटेड बॅच फॉर UPSC, 1 year इंटिग्रेटेड बॅच फॉर MPSC, राईट. याचे ऍडमिशन सध्या ओपन आहेत. बॅचचे डेमो लेक्चर्स चालू आहेत. ओके. तर ह्याच्यामध्ये तुम्ही ऍडमिशन करू शकता. 1 वर्षाची पूर्ण बॅच असते, ज्याच्यामध्ये तुमचं प्री मेन्स इंटरव्ह्यू इतकं छान करून घेतला तर तुम्हाला दिल्लीला, पुण्याला कुठेच जायची गरज नाही. आणि प्रत्येक बॅच ऑनलाईन ऑफलाईन आहे. तर तुम्ही महाराष्ट्रातून कुठूनही जॉईन करू शकता. एकदम बढिया सेटअप आहे आपला डिजिटल. बाकीचे व्हिडिओज बघा, डिजिटल सेटअप वरती एकदम क्लॅरिटी आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रकारची आपली बॅच असते, राईट. जी दुसऱ्या प्रकारची बॅच आहे आपली, जस्ट अ मोमेंट, त्याच्यासाठी मी तर जी दुसऱ्या प्रकारची बॅच आहे ती बॅच आहे आपली ऑप्शनलची बॅच. आता ज्यांनी MPSC अगोदर केली असेल, आता UPSC करणाऱ्यांना करावंच लागतं. अगोदरच्या MPSC मध्ये ऑप्शनल नसायचं, पण आता त्यांना ऑप्शनल तरी करावं लागेल. तर जर तुमचं असं मत असेल की सर मी GS माझं बघून घेतो सेल्फ प्रिपरेशन, कारण ऑलरेडी खूप सारी फीस घातली, तर पहिली गोष्ट बाबांनो, एज्युकेशनची फीस खूप कमी आहे. तर तुम्ही फॉर्मल बॅच जॉईन करणं कधी बेटर राहील 1 वर्षाची. परंतु ठीक आहे, तुमची मर्जी, म्हणजे आय कॅन नॉट फोर्स. परंतु ऑप्शनल तर तुम्हाला जॉईन करावंच लागेल. तर ऑप्शनलसाठी तर दुसरीकडे कुठेही नाही जाता, तुम्ही आपल्याकडे 100% ऍडमिशन करू शकता. आणि ऑप्शनलचे आपल्याकडे 3 आहेत. पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स, द मोस्ट चोजन ऑप्शनल. त्याच्यानंतर जिओग्राफी, अगेन वन ऑफ द मोस्ट चोजन ऑप्शनल्स. आणि सोशोलॉजी, अगेन वन ऑफ द मोस्ट फेमस ऑप्शनल्स, राईट. तर हे 3 ऑप्शनल आमच्याकडे अवेलेबल असतात. तर ही एक बॅच चालते, आपण गृहीत धरूया. आता प्रत्येक ऑप्शनल वरनं फरक पडतो, परंतु 5 महिन्यांची आपण ही बॅच गृहीत धरूया. त्यानंतर आपली एक बॅच चालते की ज्या बॅच साठी म्हणजे मी हे सगळं सुरू केलं ते बोलणं, की ही कोणती बॅच असेल, तर 3rd टाईपची बॅच असते, ज्याला आपण म्हणतो मॉड्यूल्स. सब्जेक्ट वाईज मॉड्यूल्स आपण देतो. जेवढे काही सब्जेक्ट्स आहेत ना UPSC MPSC, त्या प्रत्येक सब्जेक्टचं तुम्ही फक्त मॉड्यूल लावू शकता. म्हणजे मी जसं सांगितलं आता की पॉलिटीसाठी आहे ना, मार्केटमध्ये खरं म्हटलं तर एक्झाम मध्ये मार्क पडतील एवढं भारी एक पण पुस्तक नाही अवेलेबल. तर तुम्हाला ती डिटेल्ड बढिया ट्रेनिंगच लागते, आणि तीही UPSCच्याच फॅकल्टीकडनं पाहिजे. आता MPSC जरी करत असाल तर तुम्ही फक्त पॉलिटीचं मॉड्यूल जॉईन करू शकता. फक्त पॉलिटी, फक्त जिओग्राफी, फक्त इकॉनॉमी, फक्त हिस्ट्री, फक्त एथिक्स. जुन्या MPSC वाल्यांनो, तुम्ही एथिक्स नाही केलेलं तर तुम्हाला एथिक्स तरी करावंच लागेल. तर मॉड्यूल्सच्याही बॅचेस अवेलेबल आहेत, त्या तर खूपच कमी फीस मध्ये असतात. त्यानंतर आपल्याकडे एक प्रकारे असतं की सगळं तुमचं झालेलं आहे, परंतु सर मला आहे ना, मला फक्त तुमची साथ पाहिजे, राईट. तुमची मेंटॉरशिप हवी. तर मेंटॉरशिप हा काय प्रकार असतो, तर आपण वीकली त्याला फोनवरती कॉन्टॅक्ट करत असतो आणि त्यांना पूर्ण वीकली शेड्यूल बनवून देत असतो त्या कॅन्डिडेट्सला ज्यांचे क्लासेस वगैरे झालेत. अशासाठी फ्रेशरसाठी मेंटॉरशिप प्रोग्राम नसतो. मेंटॉरशिप त्यांच्यासाठी असतं ज्यांना हे सगळं समजतं. ओके. तर मेंटॉरशिप प्रोग्राम हे आपला खूप बढिया अवेलेबल आहे, आणि याच्यासोबत मेंटॉरशिप प्रोग्राम मध्ये आणि कुठल्याही बॅच मध्ये सगळीकडे
टेस्ट सिरीज तुम्हाला याच्यामध्ये बाय डिफॉल्ट फ्री येते. त्याच्यानंतर करंट अफेअर्सचं दर शनिवारी आपल्याकडे व्हॉट अ वीक नावाचा एक प्रोग्राम चालतो. या करंट अफेअर्सचं प्रत्येक सॅटर्डेला व्हॉट अ वीक तुम्हाला कंपल्सरीली फ्री मिळतं. त्यासाठी कुठलेही वेगळे चार्जेस घेतले जात नाही. आणि इव्हन तुम्ही एज्युनेशन अकॅडमीचे स्टुडंट नसाल, कुठल्याच बॅचमध्ये एनरोल नसाल, तरीही तुम्हाला करता येतं, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही व्हॉट अ वीक इनिशिएटिव्ह मध्ये तुम्ही जाऊ शकता आणि तुम्ही एनरोल करू शकता. ऍप फक्त त्यासाठी तुम्हाला लागेल, बाकी काही प्रॉब्लेम नाहीये. ओके. सो त्यानंतर आता येऊयात आपण परत एकदा आपल्या मुद्द्याकडे, गव्हर्नन्स, राईट. आणि यापैकी कुठल्याही गोष्टीची जर तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर जे स्क्रीनवरती नंबर दिसत आहे त्यामध्ये प्लीज कॉल करा. त्यानंतर आपण येऊयात बाबांनो आता गव्हर्नन्स कडे, राईट. आता जो गव्हर्नन्स आहे हा पण GS2 चाच भाग आहे, नाही का? काय झालं? ओके, गव्हर्नन्स जो आहे आता हा पण GS2 चाच भाग आहे. GS2, अरे दिस इज अ गुड कलर. सो गव्हर्नन्स हा अगेन व्हेरी डायनॅमिक टॉपिक. देअर इज नो फॉर्मल बुक इन द मार्केट. सो हे मटेरियल फार पक्क लक्षात ठेवा. एनी बेसिक स्टँडर्ड मटेरियल हँडआउट्स, अगेन एज्युनेशन अकॅडमीचे स्वतःचे हँडआउट्स आहेत, विच आर मेड बाय मी पर्सनली. एज्युनेशन अकॅडमीचं गव्हर्नन्सचं हँडआउट फुल अँड फायनल आहे. त्याच्यानंतर अजून तुम्हाला एक लागेल सेकंड ARC रिपोर्ट्स. जसं की आता सेकंड ARC रिपोर्ट मध्ये जसं की सिलेक्टिव्ह रिडिंग आहे, म्हणजे 11th रिपोर्ट आहे जो टिपिकल ई गव्हर्नन्सचा आहे. 12th रिपोर्ट आहे तो सिटीजन सेंट्रिक गव्हर्नन्सचा आहे. आता मला हे पाठ आहे, मला सांगणं सोपं आहे. तर सेकंड ARC म्हणजे काय समजतंय का? ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स कमिशन. हे जे सेकंड ARC सेटअप झालं होतं त्याचे काही रिपोर्ट झाले आहेत. तर ते रिपोर्ट तुम्हाला डाउनलोड करावे लागतात आणि ते वाचावे लागतात. ऑफकोर्स जर तुम्ही आपल्याकडे बॅच लावली तर ते तुम्हाला डिटेल शिकवलं जातं, तुम्हाला ते वेगळं करण्याची गरज नाही. पण तुम्ही जर सेल्फ प्रिपेअर वगैरे करत असाल किंवा दुसरीकडे कुठे शिकत असाल तर हे प्लीज करा, कारण की मी याचे स्पेशल लेक्चर्स घेत असतो. म्हणजे ते सांगून घेतले जात नाही असे की आता ARC मधनं आपण शिकतोय, बट गव्हर्नन्स ARC मधनं चांगला होतो. तर 11th रिपोर्ट तुम्हाला लागेल, 12th रिपोर्ट लागेल, 3rd रिपोर्ट लागेल तुम्हाला एथिक्स साठी, एथिक्स इन गव्हर्नन्स असं त्याचं नावच आहे. आता तुम्ही म्हणणार सर हे रिपोर्ट कसे वाचायचे? तर बघा, हे ना खूप बल्की मटेरियल आहे. हेच वाचत वाचत 1 वर्ष जाऊ शकतं. मग काय, याची फक्त तुम्हाला समरी वाचायची असते. म्हणजे तुम्ही काय करा, हे रिपोर्ट्स फक्त नेटवरनं डाउनलोड करा, गुगलवरनं, फ्री असतात ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं, आणि याची फक्त समरी वाचून घ्या. प्रत्येक रिपोर्टची समरी असते. त्याच्यानंतर नीती आयोगने ना 2 रिपोर्ट्स टाकलेले आहेत. एक आहे 3 इयर अजेंडा, 3 इयर ऍक्शन अजेंडा, 2017 ते 2020चा नीती आयोगचा तो अजेंडा होता, तो गव्हर्नन्ससाठी लागेल. आणि स्ट्रॅटेजी फॉर न्यू इंडिया ऍट 75, नाही का, 75 वर्ष झाले ना आपल्याला स्वातंत्र्य मिळून. सो आपण अमृत महोत्सव नाही का साजरा केला आता काल परवा, सो त्यासाठी आपण नीती आयोगचा हे जे 2 रिपोर्ट्स आहे हे पण गव्हर्नन्ससाठी आपण वाचत असतो. त्यानंतर सोशल जस्टिस, अगेन दिस इज अ पार्ट ऑफ GS2, आहे की नाही? कारण GS2 मध्ये काय काय, पॉलिटी, गव्हर्नन्स, सोशल जस्टिस अँड IR. तर त्यापैकी पॉलिटी झालं, गव्हर्नन्स झालं, आता सोशल जस्टिस बद्दल बोलतोय. अगेन कुठलेही बेसिक मटेरियल किंवा स्टँडर्ड मटेरियल कुठले असो किंवा हँडआउट्स तुम्हाला करावे लागतील. एज्युनेशन अकॅडमीचे हँडआउट्स आर द बेस्ट. त्याच्यानंतर दर महिन्याचं योजना कंपल्सरी, व्हेरी 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 इम्पॉर्टंट. इफ यू डू नॉट रीड योजना एव्हरी मंथ अँड यू थिंक दॅट यू कॅन क्रॅक UPSC आणि आता इथून पुढे ते MPSC सुद्धा, देन यू आर फूलिंग युअर सेल्फ. दर महिन्याचं योजना वाचून तुमचं ते सोशल जस्टिस अँड गव्हर्नन्स कव्हर होणार, अदरवाईज कव्हर होणार नाहीये. आणि तसंच कुरुक्षेत्र, बट कुरुक्षेत्र डिपेंड्स ऑन द इश्यू, डिपेंड्स ऑन द इश्यू, राईट. इश्यू काय आहे त्यावरनं ठरेल की हे कुरुक्षेत्र घ्यायचं की नाही. जर इश्यू आपल्या सिलेबस मधला असेल तर मग तुम्ही कुरुक्षेत्र घ्या, अदरवाईज नो प्रॉब्लेम ॲट ऑल. सो योजना आहे, कुरुक्षेत्र आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. आणि 3 इयर अजेंडा सेम, आणि स्ट्रॅटेजी फॉर न्यू इंडिया, या 2 गोष्टी सेम आहे. IR साठी काय लागणार आहे तर पुन्हा एकदा IR साठी क्लास 12 ची एक पॉलिटिकल सायन्सची कंटेम्पररी वर्ल्ड पॉलिटिक्स नावाची एक NCERT आहे. इथनं तुम्हाला आहे ना फॉरेन पॉलिसी हा जो भाग आहे हा क्लिअर होईल. आणि जो डायनॅमिक पोर्शन ऑफ IR आहे तो अगेन एज्युनेशन अकॅडमीच्या हँडआउट्स मध्ये तुम्हाला तो प्रोव्हाइड केला जाईल, परंतु हे ऍप मध्ये पण नाही टाकला ना. दिस इज अ व्हेरी डिटेल्ड मटेरियल अनफॉर्च्युनेटली. तर हे तर फक्त रिअली द स्टुडंट्स ऑफ एज्युनेशन अकॅडमी कॅन ओनली गेट दिस, अदरवाइज आय एम सॉरी गाईज.
राईट. काही गोष्टी नाही टाकता येत तर नाही कारण त्याचा मिसयूज होतो. ही खूप मेहनतीनं तयार होत असतं. आणि त्याच्यानंतर मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सची वेबसाईट आहे, त्याच्यावरती सिलेक्टिव्ह रीडिंग तुम्हाला काय करायची असते. आणि रोजचा इंडियन एक्सप्रेसचा न्यूजपेपर. आता तुम्ही म्हणाल की सर मग मी द हिंदू वाचतो, वाचा, नो प्रॉब्लेम. तर त्यातनं सुद्धा तुम्ही IR कव्हर करू शकता. त्यानंतर GS3चं ऍडव्हान्स मटेरियल, GS3चं ऍडव्हान्स मटेरियल आहे इकॉनॉमीचं. एक आहे रमेश सिंगचं बुक इंडियन इकॉनॉमी. अगेन हे पोस्टर, हा चेहरा लक्षात ठेव संग्राम, राईट. हा कोणत्या मूवीचा डायलॉग हे पण मला कमेंट मध्ये नंतर सांगा. तर इंडियन इकॉनॉमीचं हे पुस्तक लक्षात ठेवा. ही 13th की 12th एडिशन आहे, आय बिलीव्ह 2021-22 ची. ही वालीच विकत घ्या. तर अगेन दिस इज रिक्वायर्ड फॉर सिलेक्टिव्ह रिडिंग. अख्खं रमेश सिंग नका वाचून काढू, कारण रमेश सिंग मध्ये ना खूपच कॉपी पेस्टेड मटेरियल आहे. अख्खा इंटरनेटचं इकॉनॉमीचं मटेरियल त्याच्यात दनादन प्रिंट मारलेलं आहे. आय एम सॉरी टू से दॅट, बट दॅट इज द रियालिटी. सो याची सिलेक्टिव्ह रिडिंग लागते. अगेन दिलीप सर याच्यावरती स्पेसिफिक व्हिडिओज करणार आहेत, की ज्यामध्ये ते सांगणार की NCERT मधली सिलेक्टिव्ह रिडिंग काय करायची आणि रमेश सिंगची सिलेक्टिव्ह रिडिंग काय करायची. त्याच्यानंतर प्रत्येक वर्षीचा इकॉनॉमिक सर्व्हे, प्रत्येक वर्षीचं बजेट, इयरली इकॉनॉमिक सर्व्हे आणि बजेट. आणि स्पेसिफिकली तुम्ही ज्या वर्षी एक्झाम देणार आहेत, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही 2024 ची एक्झाम देत असाल तर 2023चं बजेट आणि इकॉनॉमिक सर्व्हे इन कंपॅरिझन विथ 2022चं बजेट आणि इकॉनॉमिक सर्व्हे असं तुम्हाला करावं लागेल. ओके. त्याच्यानंतर एथिक्स. आता ह्याच्यासाठी आहे ना, हे बजेट आणि इकॉनॉमिक साठी एज्युनेशन अकॅडमीचं आहे ना, तुम्ही युट्यूब चॅनल हे ज्याच्यावरती तुम्ही व्हिडिओ बघताय, हे प्लीज सबस्क्राईब करून ठेवा, कारण ह्याच्यावरती आम्ही दरवर्षी फ्री व्हिडिओ टाकत असतो बजेट आणि इकॉनॉमिक सर्व्हे आल्यानंतर. ओके. त्यानंतर येऊयात एथिक्स कडे. एथिक्स कडे यायच्या आधी आपण काय करूयात, एथिक्स कडे यायच्या आधी आपण हे थोडंसं इरेज करूयात. फारच झालं ना, राईट. तर हे जा बाबा जा बाबा जा बाबा जा बाबा जा बाबा. ओके, लेट अस इरेज दिस थिंग. जस्ट अ मोमेंट गाइस. अँड ओके, लेट अस स्टार्ट विथ आवर पेन अगेन. सो एथिक्स, एथिक्सचे जे मटेरियल आहे, म्हणजे आपण बोलतोय कशाबद्दल आता, आपण बोलतोय आयो. ओके, जस्ट काहीतरी कन्सर्न झालेला आहे. हा आला. ओके. सो आपण बोलतोय GS4 च्या बाबतीत एथिक्स. तर खूपच बढिया पुस्तक आहे, प्रॅक्टिकल अप्रोच टू एथिक्स अँड इंटिग्रिटी अँड ऍप्टिट्यूड बाय DK बालाजी. आहे बघा, DK बालाजींचं पुस्तक आहे. पोस्टर मुद्दाम टाकलंय. आता काही जण तुम्हाला म्हणतील की एक पुस्तक आहे बुवा, कशाचं आहे, लेक्सिकॉनचं आहे. त्याच्यानंतर अरिहंतचं सुद्धा आहे, राईट. तर ही पुस्तकं फेमस होती आतापर्यंत, मग हीच का नको वाचायला. खूप जे युट्यूब वरती टॉपर्सचे इंटरव्ह्यूज आहेत, त्यांचं जे मटेरियल आहे त्याच्यामध्ये ती पुस्तक आहे. येस, पण लेक्सिकॉन जे आहे ते बेसिक साठी ठीकठाक आहे, म्हणजे फक्त एकदम बेसिक कन्सेप्ट साठी. आणि आर्यनचं पुस्तक ओव्हरऑल ठीक आहे, बट मी पर्सनली बघितलंय की DK बालाजी इज ओव्हरऑल बेस्ट. ह्याच्यात तुम्हाला फक्त केस स्टडीज ऍड करायच्यात आणि तुमचं काम संपलं. तुमचं एथिक्स भरपूर प्रिपेअर होऊन जातं. आता ज्याचा PSIR ऑप्शनल आहे त्याला तर अजून थोडंसं सोपं पडतं, कारण आपण करतच असतो. त्यानंतर सेकंड ERTचा रिपोर्ट, जसं मी सांगितलं, थर्ड रिपोर्ट आहे सेकंड ERTचा, थर्ड रिपोर्ट. थर्ड रिपोर्टचं नाव आहे एथिक्स इन गव्हर्नन्स. तो बढिया रिपोर्ट आहे, त्याची समरी तुम्हाला वाचायची. त्याच्यानंतर न्यूजपेपरवर कंटेम्पररी एक्झाम्पल्स, राईट. कंटेम्पररी एक्झाम्पल्स तुम्हाला काढावं लागतील न्यूज पेपर मधून कंपल्सरी, राईट. त्याला काही पर्याय नाही. त्याच्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट. डिझास्टर मॅनेजमेंट पण आपण अजून बोलतोय GS3 बद्दल. परत एकदा उलट झालं का, चला ठीक आहे, थोडं ऍडजस्ट करून घ्या. डिझास्टर मॅनेजमेंट आहे एनी बेसिक स्टँडर्ड मटेरियल हँडआउट. हे एज्युनेशन अकॅडमीचं सुद्धा मिळतं. डिझास्टर मॅनेजमेंटचं बढिया हँडआउट आपलं आहे, त्यातून तुमचं सगळं कव्हर होतं. आणि जे NDMAच्या गाईडलाईन्स आहेत, राईट, जे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी आहे, तर नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीची वेबसाईट आहे स्वतःची. तुम्ही फक्त म्हणजे हेच हेडलाईन टाका, NDMA गाईडलाईन्स. त्याच्यावरती तुम्हाला गाईडलाईन्स मिळतील. त्याच्यातली सिलेक्टिव्ह रिडिंग तुम्हाला करायची आहे. काय करायची असते त्याच्या नंतर आपण आरामात जेव्हा पॉसिबल होईल तेव्हा व्हिडिओ बनवूयात. आणि जी इंटरनल सिक्युरिटी आहे, अगेन GS3चा पार्ट आहे इंटरनल सिक्युरिटी. एक बढिया पुस्तक आहे, IPS अशोक कुमारांनी तयार केलं, चॅलेंजेस टू इंटरनल सिक्युरिटी ऑफ इंडिया. यातनं भरपूर गोष्टी कव्हर होतील तुम्हाला, बेसिक्स, कन्सेप्च्युअल. परंतु काय, एक हँडआउट्स मधनं पण ते कव्हर होतील. एज्युनेशन अकॅडमीचे हँडआउट्स पण आहेतच. आणि IDSE ची वेबसाईट आहे. IDSE काय, इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडीज अँड अनालिसिस. आता त्याचं नाव चेंज झालंय, मनोहर पर्रिकर इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स स्टडीज अँड अनालिसिस असं त्याचं नाव झालेलं आहे. तर त्याच्यावरती काही सिलेक्टिव्ह रिडिंग आपल्याला करायला मिळते. त्याच्यावरती एक टॅब आहे बघा, इफ आय एम नॉट रॉंग, एक आहे माझ्या मते पब्लिकेशनची टॅब आणि एक आहे लायब्ररीची टॅब. तर ह्या टॅब्स मध्ये काही इम्पॉर्टंट पेपर्स आहेत, तर ते पेपर्स आपल्याला डाउनलोड करायचे असतात आणि वाचायचे असतात, राईट.
त्याच्यानंतर मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या वेबसाईटवरची पण काही सिलेक्टिव्ह रिडिंग आपण करत असतो. अँड लास्ट पोर्शन इज करंट अफेअर्स. दिस इज अ व्हेरी बिग, अरे किती घाण केली मी, ठीक आहे. करंट अफेअर्स, दिस इज अ बिग इश्यू. करंट अफेअर्स साठी काय करायचं हा प्रश्न 90% पोरांसमोर पडलेला आहे, तर मी सांगतो काय करायचं. आपल्यासमोर प्रश्न पडतच नाही. रोजचा इंडियन एक्सप्रेस वाचा. मग तुम्ही म्हणणार सर द हिंदू नाही वाचायचा का, वाचा, काही हरकत नाही. तुम्ही म्हणणार सर मराठीत प्रिपरेशन करतोय, लोकसत्ता वाचू का, काहीही हरकत नाही. पण तुम्ही म्हणणार सर की मला पासच करायची एक्झाम, आय एम व्हेरी पॅशनेट, मी काय करतो, एक्सप्रेस पण वाचतो, हिंदू पण वाचतो, लोकसत्ता पण वाचतो, 100% हरकत आहे. असं फालतूपणा करू नका. आपल्याला 60 मिनिटात न्यूजपेपर संपवायचा आहे. कालच एज्युनेशन अकॅडमीच्या वेबसाईटवरती गोपाळ सरांनी हाऊ टू रीड न्यूजपेपर असा एक व्हिडिओ टाकलेला आहे, खूप बढिया. याचा पार्ट 1 आपण सध्या पब्लिश केलेला आहे, पार्ट 2 उद्यापर्यंत पब्लिश होईलच. तर हे व्हिडिओ प्लीज बघा आणि तुम्हाला कळेल की न्यूजपेपर कसा वाचत असतात. त्याच्यानंतर एज्युनेशन अकॅडमीचं डेली न्यूजपेपर अनालिसिस युट्यूब वरती आता चालू होणार आहे. त्याच्यासाठी आपलं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवा आणि एज्युनेशन अकॅडमीचा डेली न्यूजपेपर अनालिसिस पहा. आणि कुठलंही स्टँडर्ड मंथली मॅगझिन तुम्ही करू शकता. प्लस याच्यात एक ऍडिशन टाकायची राहिली, ते म्हणजे एज्युनेशन अकॅडमीचा एक इनिशिएटिव्ह आहे ज्याला आम्ही म्हणतो व्हॉट वीक. तर तो प्रत्येक सॅटरडेला गोपाल सर एज्युनेशन अकॅडमीच्या ऍप वरती व्हॉट वीक नावाची एक सिरीज घेतात, ज्याच्यावरती त्या वीकली करंट अफेअर्स कव्हर करून घेतल्या जातात इव्हनिंग 6 to 8. तर यासाठी तुम्हाला एज्युनेशन अकॅडमीचा ऍप लागेल आणि व्हॉट्सअपवरती मेसेज लागेल की सर प्लीज ऍड मी इन टू व्हॉट वीक अँड आय विल ऍड यू इन टू व्हॉट वीक. आणि तुम्ही दर शनिवारी संध्याकाळी 6 ते 8 ला हे फ्री करू शकता. नो प्रॉब्लेम ऍट ऑल. तुम्ही एज्युनेशन अकॅडमीचे स्टुडंट असा नाही तर नसा, करंट अफेअर्स शिकू शकता आमच्याकडे. ओके सर, करंट अफेअर्स करण्यासाठी तुमच्याकडे हे सारे पर्याय आहेत आणि हे सारे पर्याय तुम्हाला फॉलो करावेच लागतील. आय होप एव्हरीथिंग दॅट हॅज बीन टोल्ड टू यू इज अंडरस्टूड व्हेरी वेल. इफ देर इज एनी प्रॉब्लेम यू हॅव टू डू 3 थिंग्स. Number 1, you can either call on Education Academy numbers. Number 2, you can directly visit, right? We appreciate visitors, right? तर तुम्ही जर इथे स्वतः ऑफलाईन क्लासेससाठी येत असाल, औरंगाबाद इज अ व्हेरी कॉस्ट इफेक्टिव्ह सिटी, राईट? सध्या तरी चीप आहे, स्वस्तात अकोमोडेशन आहे. तर तुम्ही महाराष्ट्रात कुठूनही औरंगाबादला रिलोकेट व्हा, 1 वर्षाची बॅच करा, बढिया, आपल्याकडे नो प्रॉब्लेम ऍट ऑल. और कारण प्रत्येक बॅच ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही आहे. किंवा तुम्ही एज्युनेशन अकॅडमीला फेसबुक वरती, इन्स्टा वरती फॉलो करू शकता, व्हॉट्सअप करू शकता आणि ह्या युट्यूब व्हिडिओवरती कमेंट पण करू शकता. आणि हे सगळं करताच येतं, एक काम करा, प्लीज शेअर दिस व्हिडिओ. इफ यू थिंक दिस information was important for you, then please share this video with your fellow aspirants and spread the knowledge. Let me, okay, आता बघा मी किती मोठा झालो. ओके, so yes, so I'll bid you bye bye. I'll wish you best of luck in your preparation. If you join with us, well and good. If you do not, then there is no problem at all. आपण YouTube वरती भेटतच राहणार आहोत. So please share this video and prepare harder. Thank you so much. Good day to you.